सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे ह्या विषयावरती आपण बोलणार आहोत। ज्या वेळेस आपण व्यासपीठावरती भाषण करण्यासाठी जातो त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे मी आपणासमोर आज मांडणार आहे। सर्व मुद्दे हे माझ्या अनुभवातले असून ते मुद्दे मी आपणासमोर मांडत आहे। तरी आपण ह्या व्हिडिओमधील सर्व मुद्दे मनपूर्वक ऐका आणि आपल्या जीवनामध्ये भाषणासाठी आवश्यक असा बदल आपण घडवून घ्या। सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा, आपण व्यासपीठावर गेल्यानंतर सर्वप्रथम व्यासपीठाचे आभार मानावेत। त्यानंतर सभेचे जे अध्यक्ष असतील, त्यानंतर व्यासपीठावर बसलेले प्रतिष्ठित नागरिक असतील यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती सांगावी आणि थोडक्यात त्यांचे आभार मानावे। तसेच आपल्यासमोर बसलेले श्रोत्यांचे आभार मानावे आणि सभेबद्दल थोडक्यात माहिती आपण सांगावी आणि त्यानंतर आपण आपल्या सभेला सुरुवात करावी। ज्यावेळेस आपण भाषणाला सुरुवात करतो त्यावेळेस आपण जर सभेबद्दल थोडक्यात काही माहिती सांगितलेली असेल तर आपल्यामध्ये एक प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होते आणि आपण योग्य प्रकारे सभेमध्ये भाषण करू शकतो। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण ज्या सभेमध्ये बोलणार आहोत त्या सभेचा जो काही विषय आहे त्या विषयाचं सखोल ज्ञान आपल्याजवळ असलं पाहिजे आणि त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान आपल्याजवळ असल्यानंतर आपण त्या विषयावरती बिनधास्तपणे प्रभावीपणे आपण भाषण हे करू शकतो। जर आपण अशा पद्धतीने भाषणाला सुरुवात केली आणि जर आपण आपले भाषण जर प्रभावी पद्धतीने श्रोत्यांसमोर सादर केले तर निश्चितच आपल्या भाषणाला श्रोत्यांकडून दाद मिळते आणि टाळ्यांचा कडकडाट देखील जोरात आपल्याला मिळतो। तर सर्वप्रथम आपण भाषण करताना ह्या गोष्टींचं अत्यंत काळजीपूर्वक लक्षपूर्वक या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे। तसेच भाषण करताना आपली बॉडी लँग्वेज म्हणजे आपल्या शरीराचे हावभाव। आपल्या शरीराचे हावभाव असे असावेत की जेणेकरून आपण ज्या विषयावर बोलत आहोत त्या विषयानुसार आपल्या शरीराचे हावभाव हे आपल्याला श्रोत्यांना व्यक्त करून दाखवता आले पाहिजे। जर आपण भाषण करीत असताना जर आपली बॉडी लँग्वेज आपल्या शरीराचे हावभाव आपण बोलत असलेल्या विषयानुसार जर आपल्या शरीराच्या प्रतिक्रिया दिल्या तर आपल्या भाषणाचा हा अत्यंत चांगला असा प्रभाव श्रोत्यांवर पडत असतो आणि आपण एक उत्कृष्ट असे वक्ता बनत असतो। त्यानंतर आपण सभेत बोलताना सत्य विषयावर बोलावे, सत्य विषयाचे ज्ञान लोकांना द्यावे, विनाकारण खोट्या थापा मारू नये आणि खोटी आश्वासने देखील देऊ नये। खोटी आश्वासने दिल्याने काय होतं, जर ती आश्वासने लोकांची पूर्ण झाली नाही तर लोक आपल्याला वेगळ्या नजरेने बघत असतात आणि सभेमधील जे काही आपलं बोलण्याचं महत्त्व असतं ते महत्त्व आपलं कमी होत असतं। त्यानंतर आपण सभेमध्ये बोलताना म्हणी, चारोळ्या, चुटकुले, हास्य विनोद यांचा जर वापर केला तर आपलं जे भाषण असतं ते अत्यंत प्रभावीपणे होत असतं। चुटकुले, चारोळ्या, म्हणी ह्या म्हटल्याने लोकांना थोडीशी भाषणाबद्दल आवड निर्माण होते आणि जर आपण श्रोत्यांना थोडं हसवलं, चांगल्या पद्धतीने चारोळ्या प्रेझेंट केल्या, त्यानंतर आपण म्हणी चांगल्या प्रकारे सांगितल्या तर श्रोत्यांना सभेमध्ये आनंद वाटत असतो आणि ते आपलं टाळ्या वाजवून स्वागत करीत असतात। जर आपण सभेमध्ये ह्या इत्यादी गोष्टी जर आपण कटाक्षाने पाळल्या तर आपण एक उत्कृष्ट असे वक्ते बनू शकतो आणि आपण मोठमोठ्या सभा या गाजवू शकतो। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणास सभेमधील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर आपण या मुद्द्यांचं अवलोकन केलं, हे मुद्दे जर आपण आत्मसात केले तर आपण एक प्रभावी वक्ता असे बनू शकतो।
तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सभेमधील महत्त्वाचे मुद्दे या विषयावर थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर माहिती जर आपणास आवडली असेल तर आपल्या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन आपण अवश्य दाबा. आपण जर बेल आयकॉनचे बटन दाबले तर माझे सर्व व्हिडिओ आपणास सर्वप्रथम मिळतील आणि आपण एक उत्तम वक्ता बनू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती सादर केलेली आहे ती आपणास नक्कीच आवडली असेल आणि पुढील व्हिडिओ हा लवकरच येणार आहे. धन्यवाद.